जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी काल जाहीर कार्यक्रमात महाराणी ताराराणींबाबत एक वादग्रस्त दावा केला। महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं आणि त्यावरून वाद पेटला। खुद्द जैन मुनी निलेशचंद्र यांनीच पद्मसागर यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवत त्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचण्याचा सल्ला दिला। तर ताराराणी या मराठा समाजाच्या होत्या, तर आचार्य पद्मसागर यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी जैन मुनी निलेशचंद्र यांनी केली। हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती। हे पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते। नयपद्मसागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे। पुन्हा वाद तुम्ही करता, वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचं आहे, आपला चुनाव जितायचा आहे, त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा बी होते ना। या सगळ्या प्रकरणावर ताराराणींचे वडील हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहितेंनी नाराजी व्यक्त केली आहे। ताराराणी या दररोज शस्त्रपूजा करायच्या, जैन मुनींना हे मान्य आहे का असा सवाल विक्रमसिंह मोहितेंनी जैन मुनींना विचारलाय। शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर संभाजी महाराजांनी छत्रपतीपद सांभाळलं आणि त्यांनी स्वतःहून राजाराम महाराजांचा विवाह ताराराणींबरोबर लावून दिला 1681 साली, असा तो इतिहास आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जैन धर्मामध्ये अहिंसाला महत्त्व आहे। ताराराणीचा देव्हारा अजूनही अस्तित्वात आहे आणि ताराराणींच्या देव्हाऱ्यामध्ये शस्त्रपूजन व्हायचं रोज। मग हे जैन धर्माला मान्य आहे का? भीती अशी वाटते की जेव्हा एखादा आचार्य मुनी अशी वक्तव्य आपल्या भक्तांसमोर किंवा अनुयायांसमोर करतात तेव्हा त्यांचा तर हा समज होता, कारण त्यांच्यासाठी तुम्ही मी काय बोलतो हे मान्य राहत नाही। त्यांच्यासाठी ते आचार्यांचाच शब्द हा त्यांना प्रमाण आहे असतो आणि जो असत्य दुर्दैवाने आहे। आणि पुढच्या पिढींमध्ये हाच इतिहास ह्यांनी हे व्याख्यान दिलं आहे किंवा भाषण दिलं आहे ते छापलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढच्या पिढींचा समज राहील आणि मग दोन समाजांमध्ये विनाकारण तेढ निर्माण होईल। तर महाराणी ताराराणींबाबत जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावरनं विरोधकांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। पण तुम्ही आमचे राजे महाराजे सेनापती महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात, म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे? महाराणी ताराराणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे। असं आहे, प्रत्येकजण आपापला इतिहास आपापल्या पद्धतीने वागण्याचा मांडण्याचा प्रयत्न करतो। मला माहीत नाही नयन पद्मसागर महाराज कुठनं हे घेऊन आलेत, वादाचा काय हे नाही। ज्यांना माहिती आहे त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की ताराराणी या शिवाजी महाराजांच्या वंशांपे म्हणजे त्यांच्या घरातल्या सुनबाई होत्या। ठीक आहे, आता प्रत्येकजण कुठनं शोधकार्य नवीन करत असतं का माहीत नाही। मराठीचा जन्म कसा झाला काय झाला उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।